मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक येत्या 2 दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। शंभूराज देसाईंच्या पावनगड बंगल्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक, प्रत्येक मंत्र्यांवर दिली जाणार जबाबदारी। देशासह राज्यभरामध्ये भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन, नेते साधणार मतदारांशी संवाद। जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा, तर जवळपास अर्धा तास चाललेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मुंबईमध्ये महायुतीचा पहिला संकल्प मेळाव्याला विद्यमान खासदार पूनम महाजन गैरहजर, उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याची रंगली चर्चा। माढ्यात निंबाळकर मोहिते घराणं एकत्र, दोन्ही घराणी तुतारी घेणार हाती, संजीवराजे निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढविण्याची शक्यता। ज्योती मेटे घेणार शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची बैठक, लोकसभा निवडणुकीसंदर्भात घेणार महत्त्वाची भूमिका। पुण्यामधील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश, तर रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात लढणार लोकसभा निवडणूक। आणि नाशिकमध्ये एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा, धरणांमध्ये अवघ्या 30% पाणीसाठा शिल्लक।